तर मित्रांनो, आता राजन आणि गौरी ह्या दोघांची भेट होणार का? तर एकीकडे मात्र आपली गौरी जिवंत आहे का नाही, तर कमळीला तिच्या वडिलांचं सत्य समजणार का नाही, तर ऋषी आता कमळीला भेटतो. तर आता कशा प्रकारे सगळ्या गोष्टी बाहेर उघडकीस येतात, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्याच्यामुळे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करून चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात पण विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की फायनली आता आपल्या ऋषीने ते घर सोडलेलं असतं आणि त्याच्यानंतर मात्र नयनताराला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. तिला समजलेलं असतं की ऋषीचं कमळीवरती एवढं प्रेम होतं की त्याने त्याच्या आईसोबत राहणं नकारलं आणि तो कमळीसाठी हे घर सोडून निघून गेला. पण मित्रांनो, हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर मात्र त्याच ठिकाणी रोहितच्या मनामध्ये आनंदाचे लाडू फुटलेले असतात. कारण की त्याला वाटतं की बास, ज्या गोष्टीची मी एवढ्या वर्ष झालं वाट पाहत होतो ती फायनली आलीच. कारण की ऋषी ह्या घराच्या बाहेर गेला त्याच्यानंतर मात्र ही सगळी प्रॉपर्टी, पैसा, इस्टेट हे सगळं आता माझं झालं. त्याच्यामुळे आता मला घाबरण्याची काहीच कारण नाही आहे. त्याच्यामुळे आता रोहित खूप आनंद व्यक्त करत असतो. तर दुसरीकडे नयनताराला आता वाईट वाटत असतं की तिने ऋषीला ह्या घराच्या बाहेर जायला सांगितलं आणि ऋषी आता त्या घराच्या बाहेर असा तसा गेलेला नसतो की परत त्या ठिकाणी तो कधीच येणार नसतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्या कमळीला तिची आई आता जिवंत सापडताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी होणार आहेत. कारण की एकीकडे मात्र ह्या कामिनीने खूप जबरदस्त ट्रॅप लावलेला असतो. कारण की त्या गावामध्ये असा एक व्यक्ती असतो की तो त्या ठिकाणी घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मात्र कामिनीला अगदी वेळेमध्ये सांगत असतो. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या ऋषीच्या आयुष्यामध्ये आता कमळीला भेटणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. ऋषी फायनली कमळीला भेटतो आणि म्हणतो की काळजी करू नको कमळी, आपण सगळ्या गोष्टींचा शोध घेऊया. तर दुसरीकडे आता राजनसोबत काय झालेलं असतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की राजनचा अपघात झाला आणि अपघातामध्ये राजन देखील वाचतो, पण राजनला देखील जोरदार डोक्याला मार लागलेला असतो आणि ही सगळी गोष्ट अन्नपूर्णा आजींना कळल्याच्या नंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. पण दुसरीकडे आता राजन देखील आपल्या गौरीला म्हणजेच कमळीला आणि गौरीला भेटण्यासाठी त्या ठिकाणी चाललेला असतो. तर दुसरीकडे आता कमळीला एका हॉस्पिटलमध्ये एक बाई जखमी अवस्थेमध्ये ॲडमिट आहे हे समजतं. त्यावेळेस मात्र कमळी त्या ठिकाणी पाहिला जाते, पण त्या ठिकाणी तिची आई ती नसते. तर कमळीला अजूनच जास्त टेन्शन येतं. कमळीला कळत नाही की तिच्या आईला कुठे शोधलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि मित्रांनो, इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. कारण की तुम्हाला माहीतच असेल की या ठिकाणी एवढा मोठा टर्निंग पॉईंट आणून उभा केलेला आहे की एकीकडे मात्र जर आता गौरीचा जर मृत्यू झालेला आपल्याला पुढे जर दाखवलं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमळीला तिच्या वडिलांचं, तिच्या पूर्ण कुटुंबाचं काहीच सत्य समजणार नाही. कारण की जर गौरीकडूनच कमळीला आलं नाही माहिती, तर कमळीला काय समजणार आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, राजनला अजूनपर्यंत हे माहीतच नाही की कमळी त्याची खरी मुलगी आहे. म्हणजेच मित्रांनो, जर गौरीला जर ह्या ट्रॅपमधून, ह्या टर्निंग पॉईंटमधून जर ह्यांनी अचानक गायब केलं, म्हणजेच गौरीला ह्या ठिकाणी मृत घोषित केलं, तर सगळ्यात भयंकर ट्विस्ट असा येईल की मग कमळीला परत तिच्या वडिलांना शोधणं खूप कठीण जाईल. आणि या सगळ्यामध्ये चूक जर कोणाची असेल तर ती गौरीचीच आहे. कारण की तिने जर ऑलरेडी अगोदरच जर आपल्या कमळीला सगळं काही सत्य सांगितलं असतं राजनबाबतचं, तर आज ही वेळ कदाचित आली नसते. पण जाऊ दे, आता जे घडलं ते घडलं. एकीकडे तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की ऋषी आता कमळीसोबतच त्या गावामध्ये राहायचा निर्णय घेतो आणि त्या ठिकाणी कमळी आणि ऋषी एकत्र राहताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तर दुसरीकडे मात्र आता कमळीला तिची आई काही दिवसानंतर सापडताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि त्याच्यानंतर मात्र कहाणी सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण की राजन कमळीपर्यंत पोहोचूच शकलेला नसतो. राजन देखील आता हॉस्पिटलमध्ये पुढे ॲडमिट असेल. तर मित्रांनो, कहाणीमध्ये मस्त असा ट्विस्ट असा येतो की आता एकीकडे कामिनी सांगते की त्या गौरीचा जर मृत्यू झाला असेल म्हणून कामिनी आता घायल राहते. म्हणजेच कामिनीला असं वाटतं की त्या गौरीचा मृत्यू झाला, त्याच्यामुळे कमळीला कोण काय सत्य सांगणार आहे. पण दुसरीकडे मित्रांनो, खरं तर गौरीचा मृत्यू झालेलाच नसतो, पण तोच कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट घेऊन येणार आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे की स्टोरी यांनी खूप लांबवलेली आहे. कारण की आपल्या कमळीला हे सत्य आधीच कळायला हवं होतं, पण ते सत्य कळालं नाही आणि ते तर आता आपल्या गौरीचा मृत्यूच्या प्रकरणापर्यंत हे सत्य गेलेलं आहे. त्याच्यामुळे तिथून परत अजून हे सत्य पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे हा जो काही ट्विस्ट त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला तो खूपच रटाळ वाटायला लागलेला आहे. आपल्या प्रेक्षक वर्गांना तुम्ही पाहिलंच असेल. तर एकीकडे कमळीच्या आयुष्यामध्ये मात्र खूप सारे संकट येतात. कारण की आता ऋषी सर आलेले असतात. तर दुसरीकडे नयनताराला वाटत असतं की कमळी आणि ऋषीने जर लग्न केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि ऋषीने पण सांगितलेलं असतं की जोपर्यंत आई तुम्हाला स्वतःहून त्या घरामध्ये घेऊन जात नाही ना, तोपर्यंत मी त्या घरात पाऊल देखील ठेवणार नाही. त्याच्यामुळे पुढे आता नयनतारालाच हार मानावी लागते आणि कमळी आणि ऋषीचा स्वीकार देखील करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. म्हणजेच खूप सारे टर्निंग ट्विस्ट पॉईंट सगळे येणार आहेत. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगतो. तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करून ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा.